आज आपण बारामती बसस्थानक येथे आलेलो असून बसस्थानकाच्या विषयी श्री प्रशांत विष्णू सोनवणे हे आपल्याबरोबर असून आपण बारामती बसस्थानकविषयी चर्चा करणार असून त्यांच्या काय मागण्या, त्यांच्या काय प्रतिक्रिया आपण त्यांना एक पत्र त्यांनी आपल्याकडे दिलेलं आहे, त्या पत्रासंदर्भात आपण त्यांच्याकडून पूर्ण माहिती घेणार आहेत. तर आपण त्यांची चर्चा करूया. सर नमस्ते. नमस्ते. तर बारामती बसस्थानक याचा तुम्ही नामांतरणाचा विषय होता. बर. तर तो किती वर्षापासून आपण लागून धरलेला आहे? बारामती बसस्थानकाच्या नामांतरासंदर्भात गेल्या 20 वर्षापासून आम्ही माझे सहकारी आम्ही सगळे मिळून हा नामांतराचा विषय महाराष्ट्र शासन आणि बारामतीचे लोकप्रतिनिधी यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून वेगवेगळे आंदोलनं करून आम्ही त्यांचे लक्ष वेधण्यासाठी करत आलो आहे आत्तापर्यंत. तुमच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी काय अडचण येते का? आमच्या मागण्या म्हणजे असं झालेलं आहे, 20 वर्षापासून आम्ही मागणी करत आहोत की बारामती बसस्थानक हे महारवतनी जागेवर बांधण्यात आलेलं आहे. 1957 साली बारामती बसस्थानकाची जागा ही महारवतनी महाराष्ट्र शासनाने हस्तांतरित केली, संपादन केली आणि त्यावेळेपासून आमच्या काही लोकांना विठ्ठल महादुमार यांची 12 गुंठ 64 ब हा त्यांचा गट नंबर, त्या 12 गुंठ्याचा आणखी 1 रुपया मोबदला मिळालेला नाही त्यांना. 67 वर्ष झालेले आहेत. 3 पिढ्या ह्या लोकांच्या बरबाद झालेल्या आहेत विठ्ठल महादुमार यांच्या घरातील. तुम्ही असं म्हणताय की या जागेत ज्यांचे आहेत त्यांना अजून मोबदला मिळाला नाही मिळालेला. त्यासाठी तुम्ही काय केलेलं आहे? त्या 20 वर्षापासून आम्ही वेगवेगळे आंदोलनं केलेले आहेत, उपोषणं केलेले आहेत आणि बारामतीचे लोकप्रतिनिधी शरदचंद्रजी पवार साहेब, खासदार सुप्रियाताई सुळे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब या तिन्ही लोकप्रतिनिधींना आणि महाराष्ट्र शासनाला आम्ही निवेदन वेळोवेळी देऊन आम्ही पाठपुरावा केलेला आहे. निवेदनचं पत्र दाखवू शकता का? हो, दाखवू शकतो. हे निवेदन आहे. काल आम्ही निवेदन दिलेलं आहे की आम्ही गेल्या 20 वर्षापासून मागणी करत आहोत बारामती बसस्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याची. दुसरी मागणी की या ठिकाणी हे बसस्थानक महारवतनी जागेवर आहे. 64 ब विठ्ठल महादुमार यांची 12 गुंठ जागा गेलेली आहे. त्या जागेचा त्यांना आत्ताच्या चालू बाजारप्रमाणे मोबदला मिळावा ह्या मागणीसाठी आम्ही हे निवेदन दिलेलं आहे. आणि त्या निवेदनात असं नमूद केलेलं आहे की आम्ही गेल्या 20 वर्षापासून महाराष्ट्र शासन आणि बारामतीचे लोकप्रतिनिधी यांना निवेदनाच्या माध्यमातून, आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी आमच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेलं आहे. त्याच्यामुळं आता आम्हाला शेवटी पर्याय एक राहिलेला आहे की आत्मदहन करणे ही त्या ठिकाणी बारामती बसस्थानकाच्या. आणि त्या संदर्भात काल बारामतीचे प्रांत अधिकारी साहेब यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा यांना निवेदन पाठवलेलं आहे. तुम्ही काय म्हणताय की आता पुढे तुम्ही आत्मदहनाचा विषय काढला? हो, बरोबर. तर तुम्ही ह्याच्याविषयी काय पत्र वगैरे दिलेले आहेत का? तुम्ही कुठल्या संघटनेच्या माध्यमातून, कुठल्या पक्षाच्या माध्यमातून हे करणार आहात का? आता हा जो विषय आहे ना, आता आम्ही स्वराज्य शक्ती सेना आदरणीय सौ करुणाजी धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत आहोत. आणि आत्ता मी महाराष्ट्र प्रदेश सचिव आहे स्वराज्य शक्ती सेनेचा. माझे सहकारी दत्तात्रय माने साहेब पुणे जिल्हा महासचिव आहेत आणि विठ्ठल सोनवणे हे माळेगाव शहर अध्यक्ष आहेत. इकडं अजय चौधरी हे बारामती तालुका उपाध्यक्ष आहेत. तर या ठिकाणी दत्तात्रय माने साहेब पुणे जिल्हा महासचिव स्वराज्य शक्ती सेना, मी प्रशांत सोनवणे महाराष्ट्र प्रदेश सचिव. आम्ही 26 जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आम्ही सकाळी 9 वाजता या ठिकाणी आत्मदहन करणार आहोत. आणि या आत्मदहनाची सर्व जबाबदारी महाराष्ट्र शासन, बारामतीचे लोकप्रतिनिधी शरदचंद्रजी पवार साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि सौ सुप्रियाताई सुळे यांची राहील. बरं, आत्मदहनाची तुम्ही सगळे
तुम्ही जे आता सूत्र घेत म्हणले आत्मदान करणार बर. आहे याला जबाबदार कोण राहणार आहे? समजा तुम्ही उद्या केलंच तर याला जबाबदार कोण? प्रशासन का बाकीचं कोण? बारामतीचे लोकप्रतिनिधी आणि महाराष्ट्र शासन जबाबदार राहणार आहे याला. असं विशिष्ट तुम्ही पद्धतीने आत्मदान करणार आहे, हां, त्यातून तुम्ही काय मार्ग काढू इच्छिताय का डायरेक्ट तुम्ही तुमचं मतावर तुम्ही थांबेल? आता ह्याच्यावर जर मार्ग काढायचा असेल ना तर एकच आहे की बारामतीचे लोकप्रतिनिधी शरदचंद्रजी पवारसाहेब, अजितदादा पवारसाहेब, खासदार सुप्रियाताई सुळे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी ह्या विषयावर तोडगा काढण्यासाठी आमच्यापर्यंत यावं. आता आम्ही 100% ह्या ठिकाणी आत्मदान करणार आहोत. तुम्ही किती जण आत्मदान करण्याचं तुम्ही बोलताय? आम्ही 2 जण आत्मदान करणार आहोत. कोण कोण? माझे सहकारी दत्तात्रय माने साहेब, मी प्रशांत सोनवणे, आम्ही 2 आत्मदान करणार आहोत. आणि आपल्याला असं म्हणायचं होतं की बाबा ह्याच्यातून जर मार्ग निघाला तर कशा पद्धतीने काढावं? शेवटी कसा आहे विषय, ह्यो मार्ग जो काढायचा आहे आम्ही 20 वर्षापासून सगळा हा विषय लोकप्रतिनिधी आणि महाराष्ट्र शासनाच्या समोर मांडलेला आहे. आम्ही पाठपुरावा केलेला आहे. आता तो सगळा विषय त्यांच्यापाशी गेलेला आहे. पर्याय सगळे संपलेले आहेत. आता शेवट म्हणजे आम्ही अंतिम निर्णय घेतलेला आहे की आत्मदानाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे त्यांनी निर्णय घ्यायचा आहे. आम्ही पाठपुरावा करायचं सगळं संपलेलं आहे आमचं. आता तुम्ही तुमच्या मतावर ठाम आहे का? हो, 100% ठाम आहे आम्ही. 100% ठाम आहे आम्ही. तुम्ही? नाही, आम्ही 100% करणार आहे. 100% आम्ही आत्मदान करणार. यांच्याविषयी काय बोलू शकता? प्रतिक्रिया थोडं. आमचे एकच तळमळे सगळ्यात महत्त्वाचे कसं आहे माहिती आहे का, आम्ही जे प्रयत्न आतापर्यंत केला आहे, आतापर्यंत आम्ही पत्रव्यवहारची केली तर त्यांनी आता कुठला निर्णय त्यांनी आम्हाला आतापर्यंत दिलेला नाही. तर आमची एकच मागणी सर्वात महत्त्वाची की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या स्टँडला नाव लागावं, हे तळमळे. आणि दुसरी गोष्ट, ज्याची या ठिकाणी जमीन गेलेली, जागा गेली, ह्या ठिकाणी प्रामुख्याने सोनवणे साहेबांची या ठिकाणी 12 गुंठ जमीन गेलेली, त्यांना अद्यापर्यंत कुठलाही मोबदला मिळालेला नाही. या गोष्टी 57 साली यांनी जी जागा ॲक्युअर केली महाराष्ट्र शासनाने, त्याचा मोबदला द्यायला मिळाला. ह्या 2 गोष्टी करता आम्ही आत्मदान 100% आम्ही करणार. मोबदला किती मिळायला पाहिजे, काय तुम्ही ठरवलं आहे का? काय नाही, चालूचे भाव वगैरे काय असेल ना, सध्याची आताची काय रेट वगैरे काय असतील ते भावाने आम्हाला मिळावं. कारण 12 गुंठ क्षेत्र जो तुम्ही 2-2.5 कोटी रुपये कमी क्षेत्र होते कमीत कमी, त्याचा मोबदला आम्हाला याच्यावर मिळावा. बाकी नाही आमचं का नाही. उद्या आम्ही थांबायला बसलोय पण आम्हाला कधी याच्यावर थोडंसं उत्तर तरी मिळालं पाहिजे. हे फार महत्त्वाचं आहे आम्हाला. आमचं दुसरं काय बाकीचं काय नाही. हे जर या गोष्टी त्यांनी आम्हाला कुठला मोबदला नाही दिला किंवा बाबासाहेब नाव लावलं तर 100% आम्ही 26 तारखेला आम्ही दोघांनी आत्मदान करणार आहे. तुम्ही त्याचं पत्र वगैरे दिलेलं आहे का? आतापर्यंत टोटल पत्र केलं, त्याची संपूर्ण पोच आमच्याकडे आहेत. प्रांत असू द्या, कलेक्टर ऑफिसला असू द्या, पवारसाहेब असू द्या, दादा असू द्या, स्वतः आपल्या सुप्रिया सुळे असू द्या, प्रत्येकाला पत्र आम्ही आतापर्यंत केलं आहे. प्रत्येकाच्या पोच आमच्याकडे आहेत. सर्व कागदपत्र आम्ही त्याच्यापर्यंत पोच करायचा प्रयत्न आम्ही केला आहे आतापर्यंत. सगळं आता पत्रावर आम्ही केला आहे. त्यांनी आद्यापर्यंत कुठला निर्णय घेतलेला नाही. तर त्यांनी निर्णय घ्यावा आणि आम्हाला या ठिकाणी माझ्याने मार्ग मोकळा करावा, आमची युतळमुळे, बाकी काय नाही. त्या संदर्भात तुम्ही काय बोलू शकता? ह्यांना तुम्ही किती प्रतिसाद देऊ शकता? कसं तुमचं काय? आमचा प्रतिसाद आहे त्यांना. आम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहणार आहे. 100% उभं राहणार आहे. मतदानाच्या वेळी तुमचे किती आमचे बरेच लोक येणार आहेत, सगळेजण. आमची फॅमिली येणार आहे, सगळे जे बरेच आमचे कार्यकर्ते येणार आहेत. आमचा पाठिंबा आहे त्यांना करण्यासाठी. धन्यवाद. नमस्कार. तर या पद्धतीने श्री सोनवणे साहेब आपल्याबरोबर होते. ते महाराष्ट्राचे महाराष्ट्र प्रदेश सचिव या पदावर असून प्रशांत विष्णू सोनवणे साहेबांची तळमळीची इच्छा आहे की या पूर्ण बसस्थानकाला आपल्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने यांचं नाव देण्यात यावे. त्यांची एक प्रामाणिकपणे सोज्वळ आणि एकदम प्रामाणिकपणे मागणी आहे. ती त्यांची मागणी मंजूर व्हावी ह्यासाठी ते प्रयत्न करत आहे. आणि त्यांचे पतीने त्यांची जमीन आणि त्यांच्या लोकांच्या सहकाऱ्यांची जमीन या बसस्थानकासाठी वापरण्यात आलेले आहे. त्याचा मोबदला अजूनसुद्धा त्यांना मिळाला नाही. तर या मोबदल्याची हमी सरकार आज देऊ उद्या देऊ म्हणून टाळाटाळ करत असल्याचं असं त्यांनी त्यांच्या बोलण्यातून येत आहे. तरीही लवकरात लवकर त्यांचा मोबदला मिळावा ही त्यांची मागणी असून त्यांनी या पत्रामार्फत त्यांनी पूर्ण शासनाला व पूर्ण महाराष्ट्रातील मंत्री उपमंत्री मुख्यमंत्री यांनाही त्यांना पत्र देऊन सूचित केलेलं आहे की त्या आमच्या मागण्या मंजूर नाही झाल्या तर आम्ही उपोषण तर करणारच आहे. त्यामार्फत त्यांनी 26 तारखेला आत्मदहनाचा
इशाराही दिलेला आहे आणि ते साक्षात म्हणजे करण्याची पूर्तता करण्याची तयारीत आहे. तरी मी शासनाच्या या ARS न्यूज माध्यमातून विनंती करतो शासनाला जाग येऊन त्यांनी यांच्या मागण्या 100% मंजूर व्हाव्यात. जोपर्यंत यांच्या मागण्या मंजूर होत नाही तोपर्यंत हा ARS न्यूज बारामतीतून प्रसिद्ध होणार आहे, त्यांच्या मागं राहणार आहे आणि जोपर्यंतच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही त्यांची बातमी अशीच याच न्यूज पोर्टलला येणार आहे. तरी या न्यूज पोर्टलला आपण सर्वांनी भरभरून प्रेम द्यावे आणि सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करून सपोर्ट करावा एवढी विनंती आहे. धन्यवाद.